कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सॉरी, शेवपुरी खाऊया. चालेल, मी गाडी पार्क करून येतो. बोल. त्याला शेवपुरी खायला आणलंय, पण आता काय करू पुढे? सारंगचा मूड कसा आहे? असा फार काही उत्साही नाहीये, न्यूट्रलच आहे. काही हरकत नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मार, त्याला बिझी ठेव. काही वेळाने तुझ्यावर गुंडांचा हल्ला होणार आहे. काय? डोंट वरी, गुंड मीच पाठवलेत. हा, पण तू फुल ऍक्टिंग कर, घाबर, ह्याच्या गळ्यात पड. अजिबात चान्स सोडू नकोस, कळलं? ओके. अजून काय करायचंय? कहाणी में ट्विस्ट है. एका दगडाने दोन पक्षी मारायचेत आपल्याला. ते कसं? मी सांगते. तुझ्यावर हल्ला करण्यासाठी ते गुंड त्या मूर्ख मुलीने पाठवलेले असं दाखवायचं. नाईस प्लॅन. पण हे सगळं एक्झिक्यूट कसं करायचं? यू डोंट वरी, ते माझ्यावर सोड. या कामात मी माहीर आहे. तो आला, मी ठेवते. शेवपुरी दादा, 2 शेवपुरी द्या. तुला माहितीये, लहान असताना आम्हाला शेवपुरी खूप आवडायची, पण पैसेच नसायचे. एनिवे, आता तू सोबत आहेस तर मला छान वाटतंय. तुला आठवतंय आपण एकदा तिथे शेवपुरी खायला थांबलो होतो? हा, एवढं आठवतंय तुला? आपल्यातला प्रत्येक क्षण माझ्या लक्षात आहे सारण. ते विसरण्यासारखे नव्हते. सारंग, हो मॅडम, शेवपुरी खाताय का? आम्हाला पण द्या. नाही दिली ना, तुमच्या प्लेट मधले खावं लागेल आम्हाला. मॅडम, सुक्क पुरी पण चालते आम्हाला. सारंग काहीतरी कर, मार या गुंडांना. सारंग, मला भीती वाटते. आम्हाला भरवा ना मॅडम. बरोबर मॅडम. ओ माय गॉड, पोलीस कसे आले इथे? आता सगळा प्लॅन फेल होणार. का हो मॅडम, त्रास देतात काय? नाही, हो, हे छेड काढतायत माझी. हे काय? अरे, मुले कोण छेड काढत आहे का? आम्ही नाही छेड काढत आहे. हवालदार, या रे ना. घाबरू नकोस, उन्हाळे कुत्रे चावत नसतात. हा मम्मा, आम्ही जग पोहोचलो घरी. बर, सावलीकडे फोन दे जरा. हॅलो सावली, हे बघ, आत्ता घरी माझ्या काही बॅक टू बॅक मीटिंग्स आहेत, त्यामुळे तुमचा रियाज डिस्टर्ब झाला असता म्हणून तुम्हाला तिथे पाठवलंय. सावली, मी ताराला तुझ्या जबाबदारीवर तिथे पाठवलंय. कोणाला काही कळू द्यायचं नाहीस, ही आता तुझी जबाबदारी. त्यामुळे मला त्यात काही गडबड नकोय. हो माई. आणि रियाज नीट झाला नाही तर गाठ माझ्याशी आहे, माहितीये ना? हो. ताराला फोन दे जरा. हा मम्मा. रियाज झाला की सरळ घरी यायचं बाळा. हा, हो. ठीक आहे, चालू दे आता तुमचं. बाय. एक मिनिट, माझं ना एक महत्वाचं काम आलंय, मी येते. सोहम, तारा, आलीस फायनली. हे मला माहित होतं तू येणार आहेस, पण इतक्या लवकर घाई होतीये ना? सोहम यार, बस झाली मस्करी.
आपण असं अजून किती दिवस लपून छपून भेटणार आहोत. आणि आता मला नाही सहन होत आहे असं चोरासारखं भेटणं. आपल्याला लग्नाचा विचार केला पाहिजे ना. चालू आहे माझ्या डोक्यात. मी प्लॅन केला आहे. मी मॉमशी बोलणार आहे. मला थोडा वेळ लागेल. अजून किती वेळ? हा, आणि मला सांग, अडचण काय आहे? सांगून टाक ना पटकन. जे काय होईल ते होईल. आपण दोघं एकत्र फेस करू. तू तुझ्या मम्माला फेस करू शकतेस? नाही ना. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मलाही इतक्या इझिली माझ्या मॉमला फेस नाही करता येणार आहे. माझी नाही हिंमत होणार आहे ते करायची. पण हिंमत करावीच लागेल. वहिनी, मला माहिती आहे आम्ही पकडलो गेलो आहे, पण प्लीज ही गोष्ट सारंगदादाला सांगू नकोस. सारंगदादाला का कोणालाच सांगू नकोस. प्लीज प्लीज. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका. मी कोणालाच सांगणार नाही. अहो, पण तुम्ही इथे बोलत राहिलात ना तर कोणीतरी बघेल. तुम्ही एक काम करा ना, आपलं आउट हाऊस आहे ना, तिथे गप्पा मारत बसा. तारा मॅडम, मी तिथे कार्यक्रमाची तयारी करायला येते. ठीक आहे वहिनी. तर चल. नमस्कार दळवी. बोला. हा, ग्रहदशा ठीक आहे, पण तुर्तास जरा मोठी उडी घेणं टाळा. नाही, काही गोष्टींमध्ये आर्थिक फायदा जरी दिसत असला तरी एक प्रकारचा गोंधळ आहे. म्हणजे त्या गोंधळामुळे ना पुढे जाऊन हातची लक्ष्मी जाऊ शकते. हो. बाकी उत्तम काळ आला की मी कळवीनच तुम्हाला. ठीक आहे, काळजी घ्या. धन्यवाद. नाही, लोकांची ग्रहदशा सांगताय, पण आपल्या मुलीच्या आयुष्यात काय चाललंय याचा विचार केलाय का? सगळ्यात आधी सावलीचे विचार, मग जगाचा. अशी सवयच लावून घेतली मी, असं म्हटलीस तरी हरकत नाही. पण सध्या आपल्या मुलीच्या आयुष्यात काही ग्रहदोष मला दिसत आहेत. अरे बापरे, वाण नाही पण गुण लागला. नाही, तुमची विद्या नाही माझ्याकडे, पण आईचं मन आहे. मला दिसतंय सावलीच्या आयुष्यात सध्या भैरवी नावाचं संकट तिला त्रास द्यायला उभं आहे. त्यामुळे आधी त्या भैरवीची कुंडली मांडा. कधीच वाढली. मग सध्या काय म्हणते तिची ग्रहदशा? तिने आज जो खोट्याचा डोलारा उभा केलाय ना, तो लवकरच कोसळणार आहे. प्राणापेक्षा जपलेली तारा, त्या ताराचं खोटं गाणं, हाच धागा तिचं अस्तित्व संपवणार आहे. आणि हा माझा शब्द आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.